म्हणजे मराठीमध्ये जे एकाच साच्यातले मेलोड्रॅमॅटिक सिनेमे बनतायत ना, त्या गर्दीमध्ये हा फॅमिली कट्टा म्हणजे ऑक्टोबर हिटमध्ये आलेला सुखद गारवा आहे. या गारव्याला स्वतःभोवती मस्त लपेटून घ्या. तुम्हाला सांगतो, हा गारवा म्हणजे हा फॅमिली कट्टा जो आहे ना, तुम्हाला नक्की आपलंच करेल. कोणत्याही मोठ्या कुटुंबात घडू शकते अशी ही गोष्ट आहे. मालती आणि भाई सबनीस हे उतार वयातलं जोडपं आहे. वय झालंय आता, पण तरी सुद्धा मस्त मजेत ते आयुष्य जगतायत. गाठीशी बऱ्यापैकी पैसे सुद्धा आहेत. असंच एकदा ते ठरवतात की आपल्या सगळ्या कुटुंबाला आपण एकत्र आणूया आणि त्यासाठी ते मुहूर्त शोधतात आपल्याच लग्नाच्या 50व्या वाढदिवसाचा. तयारी उत्सवाची. पण अचानक या गोष्टीमध्ये एक भयानक ट्विस्ट येतो आणि मग सगळंच बदलून जातं. हा जो ट्विस्ट आहे तो ट्विस्ट येईपर्यंत आणि त्यानंतर क्लायमॅक्स पर्यंत सिनेमा कुठेही रेंगाळत नाही, हे महत्वाचं. या सिनेमात कुठेही लग्न संस्था किंवा एकत्र कुटुंब पद्धती याबद्दल उपदेशाचे डोस पाजले जात नाहीत, हेही तितकंच महत्वाचं. हा, आता क्लायमॅक्सला थोडे संवाद जास्त आहे, तिथे संवादांना कात्री लावायला हवी होती. पण अशा एक दोन गोष्टी सोडल्या तर तुम्हाला दर्जेदार कलाकृतीचा अनुभव मिळेल. काय काय चाललंय काय? काय जुनं उकरून काढताय तुम्ही? काही रे सगळं. चावायचं नाही, चिडायचं नाही, फक्त गिळायचं. सगळं लाईफ गिळगिळीत होऊन जातं. पडद्यावर जी गोष्ट आपण बघतोय ती खोटी आहे, आभासी आहे, पण तरी सुद्धा त्यामध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं यात महत्वाचा वाटा असतो तो कलाकारांचा. आणि फॅमिली कट्टामध्ये तर अशा खणखणीत कलाकारांची फौजच आहे. आणि त्याचं नेतृत्व केलंय वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांनी. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलाय एक असा म्हातारा की जो विक्षिप्त आहे, सतत चिडचिड करणारा, अगदी छोट्या छोट्या कारणांवरून चिडणारा. म्हणजे आतापर्यंत त्यांनी अनेक वयस्कर भूमिका केल्या आहेत, पण त्यातही वेगळी ठरावी अशी ही भूमिका. वंदना गुप्ते यांनी खरंच कमाल केली. डोळ्यातून, नजरेतून, चालण्यातून, बोलण्यातून त्यांचा अभिनय असा आहे की कागदावरची जी मालती सबनीस आहे ना, ती त्यांनी आपल्या अभिनयातून अक्षरशः जिवंत केली. सई दामणकरचा रोल तसा छोटा आहे, पण तिच्या सर्वोत्तम रोल्सपैकी एक असा हा असणार आहे. बाकी किरण करमरकर, प्रतीक्षा लोणकर आणि संजय खापरे हे तर अस्सल कलावंत आहेत. त्यांनी खरंच अगदी खरी खुरी वाटावी अशी व्यक्तिरेखा पडद्यावरती सादर केलेली आहे. प्रॉब्लेम झालाय तो सुलेखा तळवळकर आणि सचिन देशपांडे यांच्या व्यक्तिरेखांचा. कारण लिखाणातच त्या स्टिरिओटाईप आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्या तशाच सादर केल्या आहेत. बाकी आलोक राजवाडे, गौरी नलावडे यांची कामं चांगली झालेली आहेत. महेश लिमयेच्या कॅमेऱ्याची करामत हे या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. एकतर 90% सिनेमा इंडोर आहे, पण तरी सुद्धा ते नाटक वाटत नाही किंवा टीव्ही सिरियल सुद्धा वाटत नाही. सिनेमाच्या आशयामध्ये जो एक सस्पेन्स आहे, जी एक धाकधूक आहे, ती आपल्याला सिनेमात फ्रेम्समध्ये सुद्धा जाणवत राहते आणि ते अनुभवणं हीच खरी गंमत आहे. मंगेश धाकडेचं संगीत म्हणजे जे एकमेव गाणं आहे सिनेमात, ते आपण सिनेमा नंतरही गुणगुणत असतो. एकंदरीत तोचपणा बाद करून, मेलोड्रामाला फाटा देऊन, बेगडी आणि नाटकी अभिनय दूर सारून एक सशक्त, सकस किंवा काय आशयघन म्हणतात तशी कलाकृती सादर करण्यात आलेली आहे, जी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बघा, तुमच्या मैत्रिणींबरोबर बघा, पण तुमच्या फॅमिली बरोबर बघितली तर हा कट्टा तुम्हाला आणखी आवडू शकेल. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि प्रशांत दळवी लिखित हा फॅमिली कट्टा जो आहे त्याला मी देतोय 4 पॉपकॉर्न. आणि आता सैराट अद्भुत कॉन्टेस्टचा कट्टा, या कट्ट्यावरचे या आठवड्यातले विजेते कोण आहेत त्याची नावं मी आता जाहीर करतो. ही नावं आहेत योगेंद्र माटे आणि मोनिश कोरिया. बघा, कोरिया पर्यंत फॅन आहेत आमचे. बरं, ते जाऊ दे. योगेंद्र आणि मोनिश, तुमचं अभिनंदन. तुम्हाला सैराटची DVD मिळणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला मेल करावा लागेल popcorn@adbhutcreatives.com. कॉन्टेस्ट अभी जारी है मेरे दोस्त. या आठवड्यात सुद्धा ही कॉन्टेस्ट सुरू राहणार आहे, पण त्यासाठीचा प्रश्न आहे, या आठवड्यातला सैराट अद्भुत कॉन्टेस्टचा प्रश्न आहे, वंदना गुप्ते यांच्या पहिल्या नाटकात नायक कोण होता? त्यासाठी हिंट, फॅमिली कट्टा इंटरव्ह्यू. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय इथेच खाली कमेंट बॉक्समध्ये. पण अचूक उत्तर द्या, कारण अचूक उत्तर देणाऱ्यांपैकीच आम्ही 2 जण निवडणार ज्यांना सैराटची DVD मिळेल. स्पेशल DVD असेल, जी मिळेल व्हिडिओ पॅलेसच्या सौजन्यानं. तेव्हा लवकर उत्तर द्या. तुम्हाला 11 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत वेळ आहे. 14 ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारी आम्ही विनर्स अनाऊन्स करणार आहोत. तेव्हा
DVD जिंका, कमेंट द्या. तुम्ही एवढं जिंकताय, चांगलं आहे, आम्हाला चांगलं वाटतंय, पण आम्हाला आणखी चांगलं वाटेल जेव्हा तुम्ही लाईक कराल, तुम्ही शेअर कराल, तुम्ही आणखी वेगळ्या कमेंट टाकाल. वेगळ्या कमेंट म्हणजे जरा कौतुक पण करा आणि सबस्क्राईब करा.